दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते। मंडळींनो, मागच्या रविवारीच आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद दिलेला आहे, स्वामींना गुरु करून घेतला आहे। भरपूर नवीन संख्येने नवीन सेवेकरांनी स्वामींना गुरुपद दिलेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता की बा गुरुपद घेतल्यानंतर आपल्याला अखंडपणे रोज कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, कोणत्या प्रकारे सेवा करायची आहे आपल्याला गुरूंची। तो व्हिडिओ मी टाकला आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता नसेल पाहिला तर। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ती म्हणजेच काय। आता कितीही अडचणी, आता तुम्ही असं म्हणता की नाही आम्ही आता स्वामींचं गुरुपद घेतलं आहे, स्वामींना गुरु करून घेतलेलं आहे, आता आम्हाला काही टेन्शन नाही, आमच्या आयुष्यात कुठल्याही समस्या अडचणी येणार नाहीत असं तुम्हाला वाटायला चालू होईल। पण मी एक सांगू इच्छिते, जे नवीन सेवेकरी आहेत, ज्यांनी नव्याने गुरुपद घेतलेलं आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छिते किंवा असं नाही की बा आपल्या आता गुरुपद घेतल्यावर आपल्याला कुठलं संकट येणार नाही, कुठली समस्या येणार नाही, असं होणार नाही। म्हणूनच आजचा व्हिडिओ मी केलेला आहे, त्याच्यावरती बा खूप लोकांना हा उपयोगी पडेल हा व्हिडिओ। ते म्हणजेच काय की बा कितीही अडचणी आल्या, आता आजपासून पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत कितीही अडचणी आल्या, कितीही समस्या आल्या, कितीही संकटे आले, तरी सुद्धा आपल्याला स्वामींची सेवा सोडायची नाही आहे। मी हे तुम्हाला सांगते आहे का, कारण की त्याचं कारण पण समजून सांगणार आहे पुढे तुम्हाला। पण त्यासाठी नक्कीच व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल, स्किप न करता बघा। आणि हो, नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हे तुम्हाला वाटत असेल की ताई अशा का बोलल्या किंवा कितीही अडचणी समस्या संकट आली तरी सुद्धा आपल्याला स्वामी सेवा सोडायची नाही आहे। हो बरोबर, कारण की आपणास माहिती आहे का की आपण ज्यावेळेस स्वामींचं स्वामींना गुरुपद देतो, स्वामींना गुरु करून घेतो, आपण नव्याने ज्यावेळेस जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी पहिल्यांदा गुरुपद दिलं असेल बघा। मी असं नाही म्हणणार आता मी ज्यावेळेस गुरुपद घेतलं किंवा स्वामींच्या मार्गामध्ये आले, असं नाही झालं की बा कुठली समस्या नाही आली, संकट नाही आली, अडचणी नाही आल्या, असं तर नाही। आल्या, भरपूर संकटी समस्या अडचणी आल्या, आयुष्यामध्ये आल्या। आपण आल्यानंतर काय झालं, त्या समस्या ज्यावेळेस आल्या आणि आल्यानंतर त्याला जे म्हणजे फेस करण्यासाठी जो एक आत्मविश्वास, एक जी शक्ती पाहिजे असते ना, ती जर आपण अध्यात्मात किंवा स्वामींच्या जर सेवेत नसू ना, तर आपल्याकडे ती बिलकुल नसणार शक्ती आणि त्याला आपण फेस सुद्धा नाही करू शकणार। त्या संकटांना, समस्यांना अक्षरशः आपण कोलमडून जाऊ। मी तुम्हाला शाश्वती सांगते की बा सत्य परिस्थिती, आपण जर अध्यात्मात किंवा स्वामींच्या मार्गात नसोल ना आणि आपल्याला जर समोर संकट समस्या जर आली तर आपण नक्कीच कोलमडून जाणार, त्याला फेस नाही करू शकणार त्या संकटांना। पण जर नक्कीच तुम्ही स्वामींना गुरुपद दिला आहे, स्वामींची रोज सेवा करत आहात, नित्य सेवा अखंडपणे करत आहात, तर नक्कीच कुठलेही संकट अडचणी समस्या येणारच आयुष्यामध्ये। असं नका समजू की नाही येणार, येणारच। पण त्या संकटांना सामोरं जाण्याची जी शक्ती असते, जो आत्मविश्वास असतो, तो खराच आपल्याला स्वामींच्या सेवेतून आणि स्वामींच्या म्हणजे नामस्मरणातूनच आपल्याला मिळत असतो। ती शक्ती आपल्याला तिथूनच मिळत असते। म्हणून आपल्याला स्वामी म्हणजे आयुष्यामध्ये भविष्यात आपल्याला जे काही आपल्यासाठी वाढून ठेवलं आहे, मग आपल्याला संकट समस्या कुठलेही असतील त्या सगळ्या गोष्टींना फेस करण्यासाठी, तोंड देण्यासाठी आपल्याला जी शक्ती पाहिजे, जो आत्मविश्वास पाहिजे, जे बळ पाहिजे आहे, ते आपल्याला या स्वामींच्या सेवेतून मिळणार आहे, स्वामींच्या मार्गातून मिळणार आहे। ही एक गोष्ट तुम्हाला आधी क्लिअर करते। आता खूप लोकांना असं होईल की आता म्हणजे खूप लोकांना हा प्रश्न सुद्धा पडतो की ताई आम्ही स्वामींची सेवा करतो, स्वामींचे सगळे पारायण करतो, नित्य सेवा अखंडपणे करतो, 11 माळी जप, 3 अध्याय रोज वाचतो आम्ही आणि मांसाहार करत नाही, सगळे नियम पाळतो, तरी सुद्धा आमची संकट संपत नाही, संकट वाढतच चालली आहेत, समस्या वाढत चालल्या आहेत। आणि काही लोक तर अशी आहेत, सेवेकरी आहेत, जे स्वामींना गुरुपद देतात गुरुपौर्णिमेला, पण नंतर 1-2 महिन्यानंतर, गुरुपौर्णिमेच्या नंतर 1-2 महिने झाले, स्वामींची सेवा करायला सुरुवात केली अखंडपणे, तर असे काही समस्या संकट येतात त्यांच्या आयुष्यात किंवा काही कधी होतं म्हणजे कसं होतं किंवा समस्या संपतच नाही, चालूच राहतात आणि त्याला सगळ्यांना कंटाळून लोकांना असा वाटायला लागतं की बा मी स्वामींची सेवा करतो आहे तरी सुद्धा स्वामी समर्थ महाराज मला काहीच मदत करत नाही आहे, माझी जी काही इच्छा आहे ती पूर्णच करत नाही आहेत, माझ्या मनासारखं काही होतच नाही आहे, समस्या संपतच नाही आहेत, सगळं उलटच होत आहे। आणि स्वामींची सेवा करायला लागल्यापासून सगळ्या गोष्टी वाढतच चालल्या आहेत, समस्या वाढतच चालल्या आहेत, एकामागे एक, एकापाठोपाठ येतच चालल्या आहेत। खूप लोकांना हा प्रश्न पडतो आणि या समस्यांना कंटाळून अक्षरशः स्वामींची सेवा सुद्धा लोक सोडून देतात, कंटाळून सेवा सोडून देतात आणि स्वामींचा मार्ग सुद्धा सोडून देतात। आणि त्यांना वाटतं की नाही याच्यामध्ये काही नाही आहे बा, स्वामी समर्थ महाराज काही आपल्याला मदत करणार नाहीत, उलट आपले संकटच वाढत चालली आहेत। लोकांना सांगताना सुद्धा हे सांगतात की नाही, स्वामींच्या मार्गात आलं, स्वामी सेवा करायला लागलं की आपली संकटच वाढत जातात, समस्याच वाढत जातात, उलट कमीच होत नाहीत। मी याच्यावर एकच तुम्हाला सांगू इच्छिते की असं काहीच नाही आहे। घाबरून, कंटाळून, समस्यांना भिवून आपण कधीच स्वामी सेवा सोडायची नसते, कधीच नाही।
कारण की कसं होतं माहिती का, ज्या वेळेस एखादा सेवेकरी स्वामींना गुरुपद देऊन सुद्धा ज्या वेळेस सेवा करतो आणि तरी सुद्धा समस्या संकट आली आणि कंटाळून अक्षरशः इच्छा पूर्ण नाही झाली, समस्यांना कंटाळून ज्यावेळेस सेवा सोडून देतो तो खरा स्वामींचा सेवेकरी नाही. त्यांना स्वामींना जो गुरुपद वचन दिलं आहे त्याला सुद्धा तो जागलेला नाही, मी इथे सांगू इच्छिते. आणि कसं होतं, कधी कधी आपले जे प्रारब्ध आहे, आपण खूप ठरवतो की नाही स्वामींच्या मार्गात राहायचं आहे, स्वामींची रोज नित्य सेवा करायची आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, आपले जे परमपूज्य गुरुमाऊली सांगतात त्यांच्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आपल्याला वागायचं आहे, खूप ठरवतो. पण कधी कधी काय होतं, आपलं जे प्रारब्ध असतं ते प्रारब्धाच्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याकडून आपली सेवा खंडित होते. मनामध्ये म्हणजे जशी आपण सेवा चालू केली आपलं मन भरकटायला चालू होतं बघा. आपल्या मनामध्ये नाही नाही ते विचार येतात. आपण वाचतोय स्वामींचा जप करतोय पण आपल्या डोक्यामध्ये सदैव विचार येतात. खूप लोक म्हणतात की आमचं मन लागत नाही, एकाग्रता येत नाही, विचित्रपणाचे असे वेगवेगळे आम्हाला विचार येतात, मन स्थिर होत नाही. तर हेच असतं, काय असतं, जे आपल्या शरीरामध्ये स्वामींच्या सेवेत येण्या अगोदर जी निगेटिव्हिटी असते, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडत असते, ती झगडत असते. त्या आपण जी काही सेवा करतो आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरात येण्यासाठी आणि निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडण्यासाठी एकमेकांसोबत झगडत असतात. आणि त्याच वेळीस कारण की निगेटिव्ह एनर्जीला माहिती असतं की या स्वामींच्या मार्गामुळे किंवा जी काही वाईट शक्ती आपल्यामध्ये असेल, कुठल्या परांणामुळे असेल किंवा कुठल्या वाईट गोष्टींमुळे किंवा कुठल्या वाईट विचारांमुळे आपल्यामध्ये जी वाईट शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी जी सामावलेली आहे ती या नित्य सेवेमुळे नामस्मरणामुळे बाहेर पडत असते. आणि ज्यावेळेस बाहेर पडते त्यावेळेस तिची झगडत असते आणि काय करते ती, आपण ज्यावेळेस जप करू किंवा स्वामींची सेवा करू किंवा पोथी वाचू, पारायण करू, त्यावेळेस आपल्या मनामध्ये नाही नाही ते विचार आपलं मन भरकटवण्याचा प्रयत्न करते. आपल्याला जांभळ्या, आळस येणे, शिंक येणे, ढेकर येणे किंवा आता उठ बाबा, मनामध्ये असा विचार येतो खूप वेळेस की बाबा संपव एकदाची सेवा आणि मी एकदाच मोकळी होईल सेवेतून आणि लवकर पटकन संपून सेवा मी माझ्या दुसऱ्या कामाला लागेल. हे विचार सुद्धा काय असतात, जे आपल्या मनामध्ये जी नकारात्मक एनर्जी, नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती जी सामावलेली आहे ती आपल्याला सगळं सांगत असते की यापासून तू दूर हो. म्हणजे आज नित्य सेवा असेल, स्वामींची सेवा असेल, ही करू नको, यातून बाहेर पड आणि फक्त आपल्याला काहीतरी दुसरी कामं करू, जरा बाहेर फिरून येऊ, हे सगळे विचार डोक्यामध्ये आणत असते. म्हणूनच सांगते की ज्यावेळेस स्वामींची सेवा तुम्ही आता नव्याने आलेले आहात आणि स्वामींची सेवा चालू केली आहे तर या गोष्टी तुमच्यासोबत होणार म्हणजे होणारच, मी शाश्वत देते तुम्हाला. कारण की या सगळ्या फेज मधून आम्ही गेलेलो आहेत. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितोय की कितीही अडचणी, समस्या, संकट आली, स्वामींची सेवा नित्यपणे करत असताना, अखंडपणे करत असताना कितीही अडचणी येतील. कधी कधी असं वाटेल की नको आज सेवा करायला, कंटाळा आलेला आहे किंवा नकोच आता सेवेला बसतं तर मन लागत नाही आहे, संपत नाही आहे, असे मनामध्ये निगेटिव्ह विचार येणे म्हणजेच काय की आपल्याला त्या चांगल्या गोष्टींपासून परावृत्त करत आहे. जी आपल्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, आपले जे प्रारब्ध आहे, प्रारब्ध म्हणजे काय, आपले कितीतरी जन्माचे, मागच्या जन्माचे जे काही आपण कर्म केलेले आहे ते सगळे कर्म आपल्या ह्याच्यामध्ये आड येत असतात. काही लोकांना पितृदोष असेल, पित्रांचा त्रास असेल किंवा वास्तु दोष असेल, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये असेल, ती सुद्धा या सगळ्या चांगल्या गोष्टीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून मी खूप लोकांना सांगेल की हो, कधी कधी आम्हाला पण होतं की आमचं पण मन लागत नाही, एकाग्रता होत नाही जप करताना, सेवा करताना. पण हे काय होतं माहितीये का, खूपदा आपण काय होतं, दिवसभरामध्ये खूप निगेटिव्ह गोष्टी ऐकलेल्या असतात, निगेटिव्ह गोष्टी आपल्या घरामध्ये झालेल्या असतात. समजा सकाळी उठल्या काहीतरी भांडण, किरकिर झाली, तर कुठेतरी काहीतरी खटका उडाला कोणासोबत तरी, किंवा काहीतरी सकाळी उठल्या आपण न्यूज लावल्या, वाईट गोष्टी ऐकल्या, निगेटिव्ह न्यूज ऐकल्या, तर नक्कीच आपल्याला त्याच्यावर परिणाम होत असतो. कारण की आपलं कसं असतं, दिवसभरामध्ये मन हे चंचल असतं, मनामध्ये 12 प्रकारचे विचार येत असतात, चांगले वाईट सगळेच. त्याच्यामुळे मनाला आपण धरून ठेवू शकत नाही. पण त्याला कंट्रोल करणं ते फक्त कशामुळे शक्य आहे, तर आपल्या स्वामींच्या सेवेमुळे शक्य आहे. आणि मी एक सांगू इच्छिते, ज्यावेळी स्वामींची सेवा करताय ना, स्वामींची सेवा चालू आहे ना, भले संकट समस्या आली तर त्या संकट समस्या आल्यानंतर तुम्ही ही गोष्ट काय विसरतायत, जे स्वामी सेवा सोडतायत किंवा स्वामींच्या सेवेला कंटाळून गेले आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही ही गोष्ट नका विसरू. किंवा कितीही मोठं संकट असेल पण त्या संकटांपेक्षाही मोठे आपले स्वामी महाराज आहेत. आणि ते कधी एकदा जर आपल्या भक्ताचा हात धरतात, भले तुम्ही गुरुपद दिलं आहे, स्वामींनी त्यांनी आपला हात धरला आहे आता गुरुपद दिल्यापासून, पण कधी कधी काय होतं, आपणच स्वामींचा हात सोडून देतो. स्वामी कधीच आपला हात सोडत नाही. पदोपदी, क्षणाक्षणाला ते आपल्या पाठीशी उभे असतातच, मी शाश्वत देते आणि अनुभवावरूनच तुम्हाला सांगत आहे. एक वेळ आपण स्वामींना विसरून जाऊ, गुरुपद दिलं होतं, स्वामी सेवा करायचं विसरून जाऊ, पण स्वामी कधीच विसरणार नाहीत. भलेही तुम्हाला कधी काही संकट जरी अंगावर येणार असेल, समस्या येणार असेल भविष्य काळामध्ये, तर त्याची तीव्रता खूप कमी प्रमाणात तुम्हाला झळ बसते बघा. हे तुम्हाला स्वतः अनुभव येईलच. फक्त मी एकच सांगेल की मनापासून श्रद्धेने स्वामी सेवा अखंडपणे चालू ठेवा. येणाऱ्या समस्या, संकटांना म्हणजे तुम्ही
म्हणजे सांगा की नाही बाबा, तू कितीही समस्या संकट येऊ द्यात स्वामी महाराज माझ्या आयुष्यामध्ये, पण मी स्वामींची नित्य सेवा असेल, स्वामींचं नामस्मरण असेल, स्वामींचा मार्ग मी कधीच सोडणार नाही. हा विश्वास, ही श्रद्धा मनामध्ये पाहिजे. कारण की कसं असतं बघा, मी तुम्हाला एक सांगेल की स्वामींच्या मार्गात आल्यावर असं नाही होणार. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संकट समस्या येणार नाहीत, येणार, नक्की येणार, 100% येणार. काय येणार माहितीये का तुम्हाला? आणि ती संकट समस्या स्वामी महाराज आपल्या समोर उभे करणार. कारण की ती आपल्या भक्तांची परीक्षा बघत असतात, की बा स्वामींना बघायचं असतं की हा जो सेवेकरी आहे, ज्याने मला गुरुपद दिलं आहे, मला जो गुरुपद म्हणजे गुरु मानलेला आहे त्या म्हणजे सेवेकराने, तो खरंच त्या सेवेकरी होण्याच्या पात्रतेचा आहे का? तो खरंच माझा भक्त होण्याच्या पात्रतेचा आहे का? हे स्वामी समर्थ महाराज नेहमी पडताळून बघत असतात. त्यासाठी विविध प्रकारच्या समस्या, संकट, अडचणी आपल्या समोर उभे ठेवतात स्वामी समर्थ महाराज. तुम्हाला हे पौराणिक काळापासूनच कळालेलं असेल. ज्या वेळेस ऋषी मुनींचं, ज्यावेळेस एखादा शिष्य व्हायला येतो एखादा व्यक्ती, त्यावेळेस ते ऋषी मुनी सुद्धा आपला शिष्य होण्याच्या तो लायकीचा आहे का, त्याची पात्रता आहे का, हे पडताळण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना परीक्षा त्यांची घेत होते. मग आपण कोण आहोत? आपण तर साधे सुधे, आपण म्हणजे भरपूर चुका करणारी व्यक्ती आहोत, मनुष्य आहोत आपण. आपल्या हातून रोज काही ना काहीतरी चुका घडत असतात. मग विचार करा, स्वामी समर्थ महाराज नक्कीच आपली परीक्षा घेत असतात. या छोट्या समस्या समस्यांमधून आपलं मन खरंच पवित्र आहे का, खरंच ही व्यक्ती आपली सेवेकरी होण्याच्या म्हणजे पात्रतेची आहे का, हे सगळं पडताळण्यासाठी सगळे संकट समस्या असते आपल्या समोर म्हणजे उभ्या असतात, आणून देतात स्वामी समर्थ महाराज. आणि कधी कधी काय होतं की जरी आपण मनाने कमकुवत असू, आपल्याला एखादी संकट समस्यांना फेस करण्याची आपल्यामध्ये पात्रता खूप कमी प्रमाणात आहे, तर स्वामी समर्थ महाराज कधी कधी समस्या एकामागे एक आणून ठेवतात आणि आपल्या भक्ताला एवढं खंबीरपणे त्यांचं मन करतात आणि एवढा आत्मविश्वास, एवढं बळ त्याच्यामध्ये देतात की तू कुठलीही समस्या संकट येऊ दे, तू त्याला तोंड देऊ शकतोस आणि तू त्याला तोंड देण्याची शक्ती तुझ्यामध्ये आपल्यामध्ये उतरवतात स्वामी समर्थ महाराज त्या सेवेमधून, त्या नित्य सेवेमधून. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही कुठल्या संकटांना, समस्यांना. अखंडपणे नामस्मरण, अखंडपणे स्वामीची नित्य सेवा आणि जे काही तोडगे उपाय आहेत वेळोवेळी जे आपल्या गुरु मार्गदर्शन सांगत असतात आपले परमपूज्य गुरुमाऊली, ते फक्त चालू ठेवा. त्यांच्या कारण की स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपल्या गुरूंच्या आज्ञेमध्येच आज्ञा ठेवून राहावं लागतं. आणि असं नका समजू की आता मी स्वामींना कुठली तरी इच्छा व्यक्त केली आहे, ती पूर्ण नाही झाली, भले मी भरपूर सेवा केल्या, पारणा केल्या, तर असं नका समजू की ती इच्छा माझी स्वामींनी पूर्ण केली नाही, मी स्वामी सेवा सोडते. नाही. कारण की आपल्याला एक वेळ कळत नाही, आपण काही मागू, मला 1 कोटी हवेत आजच्याच मला भेटतील का? नाही. कारण की माझी इच्छा करणेच चुकीची आहे, ही मला इच्छा व्यक्त करणे चुकीचं आहे. स्वामींना ही गोष्ट मागणंच मला चुकीचं आहे. कारण की मलाच कळलं पाहिजे की आपण काय मागतो आहे. आणि कसं आहे, हे आपल्याला कळत नाही, मनुष्याला कळत नाही, पण स्वामी समर्थ महाराजांना कळतं की आपल्या भक्ताला, आपल्या सेवेकऱ्याला काय पाहिजे आहे, काय योग्य आहे. कारण की आता आपल्याला पाहिजे तर आपल्याला देतील सुद्धा स्वामी समर्थ महाराज, पण पुढे भविष्यामध्ये जाऊन त्या गोष्टीचा आपल्याला किती त्रास किंवा नुकसान होऊ शकतं हे फक्त त्यांनाच माहिती आहे. म्हणून ती गोष्ट आपल्याला जर नाही भेटली तर कधीच निराश व्हायचं नाही. कारण की स्वामी समर्थ महाराजांचा जर अखंड विश्वास ठेवला आणि त्यांच्या पायाची जर अनन्य भावेने शरण आपण त्यांना गेलो, आपला योगक्षेम त्यांना चालवण्यासाठी जर आपण दिला, तर नक्कीच सांगते, आता संकट समस्या असतील पण अखंड नामस्मरण आणि नित्य सेवा जर चालू राहिली तर नक्कीच तुमची जी ओंझळी आहे ती एवढी सुखाने भरून टाकतील स्वामी समर्थ महाराज. कारण की या नित्य सेवेने, नामस्मरणाने, वेळोवेळी पारायण केल्याने आपले जे प्रारब्धाचे जे कर्म आहे, मागचे जन्म, त्याचे कितीतरी मागच्या जन्माचे जे काही कर्म आहे, वाईट चांगले, मी तर म्हणेल वाईटच, ते सगळे धुवून टाकतात आपल्या ज्या सेवेमुळे. आणि हळूहळू सगळी समस्या संकटाला फेस करत करत सेवा जशी वाढत जाते, तसं आपले संकट प्रारब्ध हे संपून जातात आणि इतकं छान आयुष्य आपल्या समोर उभं करतात स्वामी समर्थ महाराज, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. आणि कधीतरी आपण मागे वळून जर बघितलं भूतकाळामध्ये, अरे आपण एवढे मोठे संकटांना सामोरं देत समोर आलेलो आहेत आणि आता एक सुखी जीवन जगतो आहे, स्वामींच्या नामस्मरणात आहोत, हे तुम्हाला सुद्धा जाणवेल आणि तुम्ही सुद्धा नक्कीच मला अनुभव तुमचा नक्कीच शेअर करताल. या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की शेअर करताल. फक्त मी एकच विनंती करेल त्या नवीन सेवेकरांना, ज्यांनी गुरुपद घेतलं आहे, नवीन स्वामींची सेवेत आहेत, एकच विनंती करेल, कितीही संकट समस्या या वर्षभरामध्ये आल्या, स्वामींची सेवा सोडायची नाही, डगमगायचं नाही. उलट त्या समस्यांना सांगा की समस्या संकटांनो तुम्ही तरी छोटे आहात, तुमच्यापेक्षा मोठे माझे स्वामी महाराज आहेत आणि ते सदैव माझ्या पाठीशी आहेत, मला कधीच ते हरू देणार नाहीत, कुठल्या संकटांसमोर मला झुकू देणार नाहीत. एवढं तुम्ही त्यांना सांगायचं आहे बस. अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की बघ, कुठलीही समस्या संकट आलं तरी आपला स्वामी सेवा सोडायची नाही आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.